हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मजेत असता। आणि आज आम्ही सकाळी निघालो होतो आमच्या सासवडीला, कारण की दुपारचं खूप ऊन होतं आणि सकाळी माझ्यासोबत शंभू होता, त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकर कामावरून मम्मी मला सोडवायला आली होती। मम्मीचं थोडंसं काम होतं शिरूरमध्ये, ते तिने आवरलं आणि मग आम्हाला बसमध्ये बसून दिलं। आम्ही निघालो आमच्या गावाला। आता शिरूर ते नगरमध्ये जायला 1 तास लागतो आणि नगरच्या पुढे जायला मला अजून 1 तास लागतो। आता जसं मी निघाले तसं हे ट्रॅफिक लागलं आणि मी कुठं निघाले मला काही अडचण येऊ नये असं तर कधी होत नाही। आणि बसमध्ये बसल्यानंतर शंभूने लगेच झोपून घेतलं थोडा वेळ, म्हणजे त्याचं शिरूर ते नगरमध्ये त्याची झोप पूर्ण कंप्लीट झाली। तोपर्यंत आम्ही काही शिरूरमध्ये म्हणजे नगरमध्ये पर्यंत काय पोहोचलो नव्हतो, कारण की सारखंच ट्रॅफिक लागत होतं आणि गर्दी होती, कारण की शनिवार होता त्याच्यामुळे खूपच जास्त गर्दी होती जायला यायला। आणि झोपेतून उठला तरी म्हणतो अजून आपण पोहोचलो नाही का, तर लगेच कसं काय पोहोचणार ना। शंभू उठल्यानंतर ना आम्ही पोहोचलो होतो नगरमध्ये। नगरमधून आम्ही पुन्हा स्टँडवरून परत माळेवाडा स्टँडवरती गेलो, कारण की मला बस चेंज करावं लागते। मला जायचं असतं धानोऱ्याला, नगरमधून धानोरा पहिलं स्टॉप आहे आमचा, म्हणजे शिरूर नगर धानोरा त्या मार्गीच्या बस असतात। आणि हा लोळत होता असं की टाईम म्हणजे जातच नव्हतं, कारण की ना बस पोचलीच नव्हती, याची झोप झाली तरी बस पोचली नव्हती। त्याच्यानंतर आम्ही म्हणजे बस स्टँड चेंज केलं, पुन्हा स्टँडवरून माळेवाडा स्टँडवरती गेलो। पण त्याचं काम चालू होतं त्याच्यामुळे आम्ही माळेवाडा स्टँडवरून परत मागं आलो आणि डायरेक्ट गाडी शोधत होतो। गाडी लागली, आम्ही बसलो आणि जायलाच मला एवढा टाईम झाला ना, त्याच्यामुळे मला जास्त काही हेच करता नाही आलं। म्हणजे सकाळी निघल्यास मी सकाळी तरी लवकर निघले त्यावरून, पण आम्हाला हॉस्पिटलमध्ये थोडासा टाईम गेला, त्याच्यामुळे 12 वाजले होते। 12 ते 2:30 मला 2-2.5 तास लागले जायला। 2:30 वाजता पोचल्यानंतर ना हा मी थोडासा व्ह्यू घेतला तिथं आर्मीचं जाताना, आर्मी एरियातून जाताना बाहेर निघताना तिकडून। आणि त्याच्यानंतर ना आमच्या त्या पुढं माळेवाडा म्हणजे रस्त्याच्या म्हणजे आर्मीचा रोड एंड झाल्यानंतर पुढून सगळ्या रस्त्याचं कामच चालू होतं, त्याच्यामुळे जास्त वेळ टाईम लागला आम्हाला ना। हा ऊन एवढं होतं की ते बसचा वास आला की याला शंभूला लगेच मळमळण ते होतं, त्याच्यामुळे हा सारखाच विचार होता मला किती वेळ लागेल, कधी पोचायचं, मला भूक लागली आहे, खायला दिलं तर लगेच उलट्या पण होता येते, म्हणजे असंच चालला होता। आम्ही दोघंच होतो आणि एवढी गर्दी होती ना बसला की म्हणजे उभं राहायला सुद्धा जागा नव्हती। त्यात आम्हाला सीट भेटली तेच लय महत्त्वाचं आमचं। इकडून तिकडून कसे तरी पोचलो आम्ही। त्याच्यानंतर ना आधी म्हणजे सकाळी नाश्ता करून निघालो, त्याच्यामुळे आम्हाला खायचं होतं थोडंसं। आणि शंभूला म्हणलं काय खायचं तुला, तर त्याला म्हणलं, तो म्हणला मला वडापाव खायचा आहे, रस प्यायचा आहे। त्याची लिस्ट काही भरलेलीच असती, काही ना काही चालूच असतं, त्याच्यामुळे त्याला जे पाहिजे ते दिलं। आणि त्याच्यानंतर आमचे भाऊजी आले, आम्हाला गेलं आणि आम्ही जाणार होतो त्यांच्यासोबत रानात पहिल्यांदा। कोकरू आहे, आवडतं का तुला? कुठे घेऊन जायचं? बँगलोरला नाही तुला? लई छान आहे, त्याला खायला प्यायला घालशील का? घालशील काय घालशील त्याला खायला? बाजार बसला गाडीवर। सासरी माझी जॉईंट फॅमिली आहे। हा माझा जावाचा मुलगा आहे, त्यांना 2 मुलं आहेत, 1 मुलगा आणि 1 मुलगी। मुलाचं नाव सार्थक आणि मुलीचं नाव आरती। आणि ते दोघं, मुलगा 7वीला आहे आणि शंभूचा भाऊ म्हणजेच तो 7वीला आहे आणि त्याची बहीण आता 9वीला गेली आहे। आता आम्ही रानात आलो तर खरं, पण काय करायचं ते काही कळत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही फक्त दोघं मागं फिरत होतो। कधीतरीच आम्ही असे सगळे एकत्र येतो। आणि हे जास्त करून भाऊजी आणि ताई 6 महिने घरी आणि 6 महिने रानात असतात, कारण की घरी पाणी जास्त, आमच्या भागात पाणी कमी आहे, त्याच्यामुळे फिरावंच लागतं जास्त करून। आणि शंभूचं म्हणणं होतं की आपल्याला बँगलोरला घेऊन जायचं, त्याच्यामुळे तो सारखंच पकडून धरत होता। आता त्यांची कामं चालू होतं, आम्ही फक्त बघत होतो। आणि तसंच मी 1-2 व्हिडिओ काढले, आणि आमचे घरचे सगळेच माणसं लाजवले, त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच चालू केलं आहे आता हे करायला, ब्लॉगिंग बनवायला। त्याच्यामुळे ते जास्त करून कुणी व्हिडिओमध्ये येत नव्हतं, त्याच्यामुळे फक्त शॉर्ट घेतलं आहे ते। आता ऊन एवढं होतं की ना, त्या छोटे कोकरं होते त्यांना ना जास्त करून ना औषधं वगैरे चालू होते, कारण की उन्हामुळे त्यांना ना त्रास होत होतं, लूज मोशन वगैरे चालू होतं, त्याच्यामुळे तेच चालू होतं। आणि शंभूची मध्ये लुडबुड चालू होती, मला पण पाहिजे, मला पण द्या, तेच त्यांचं आवरायचं काम चालू होतं। आणि मी जास्त करून असाच व्हिडिओ काढला आहे।
आणि रानात गेल्यानंतर ना म्हणजे खरंच खूप छान वाटतं कधीतरी गावाला गेल्यानंतर या गोष्टी अनुभवायला भेटतात. आता त्यांच्यासाठी ह्या रोजच्या आहेत, पण आमच्यासाठी नवीनच आहे. त्याच्यामुळं आम्ही जास्त करून शंभून मी जास्त करून आम्ही विचारूनच कामं करत होतो, काय करायचं काय नाही. आणि हे रानातच होतं, त्याच्यामुळे आम्ही घरी न जाता पहिल्यांदा रानात आलो होतो, कारण की एकदा घरी गेला आम्हाला परत त्यांना भेटायला टाईमच भेटत नाही आणि 6 महिन्याशिवाय आम्ही जात नाही. त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा रानात आलो होतो. आणि शंभू खूप एन्जॉय करत होता, खूपच म्हणजे जास्तीत जास्त त्याच्या दादाच्या मागं फिरत होता, कोकरांसारखं काय असं खेळत होता तो. त्याला खूप जास्त आवडतं. पण आता कधीतरी आल्यानंतर ना ते असंच कधी न भेटल्यासारखं करतो, जे भेटन ते उचलायचं चालू होतं त्याचं, खेळत होता तो. आणि त्याच्यानंतरनं आणि आम्ही गेल्यानंतर ना आम्ही दिवसभर इथंच होतो, कारण की दुपारी मी 2:30ला पोचल्यानंतर ना आम्ही रानात थांबलो आणि संध्याकाळी जाणार होतं आम्हाला. त्याच्यामुळे चाललं होतं आमचं त्यांचं जे काम चाललं होतं तेच आम्ही बघत होतो. 1-2 व्हिडिओ पण काढलेत मी, ते म्हणजे बकरं वगैरे आले ते. असंच आमचा मोठा परिवार आहे आणि आवडतं पण नाही का, कधीतरी थोडंफार चेंज पण पाहिजे. सारखं नोकरी नाही वाटत तेवढं चांगलं नाही का. गावाला गेल्यावर अशा गोष्टी पण अनुभवायला भेटतात, याच्यातच खुश मी. आणि आम्ही गेलो होतो भेटायला सगळ्यांना. चालू बरोबर नाही घाबरते, घाबरल्यात बसलाय. आणि आजचा दिवस आमचा असाच रानात गेला, बकरांच्या मागं फिरण्यात आणि नवीन गोष्टी अनुभव करण्यात. कारण की पहिलं म्हणजे खूप दिवसानंतर ना आम्ही गेलो होतो, असं नाही की मी पहिल्यांदाच गेले होते, पण जास्त दिवस गेले की काही कळत नाही तिथे गेल्यावर काय करायचं काय नाही. सगळ्या गोष्टी विचारूनच करावं लागतात, कसं करायचं काय करायचं. आणि ह्या गोष्टी खूप म्हणजे आमच्यासाठी तरी खूप अवघड आहे, कधी केलेलं नसतं तर फक्त सगळं विचारून करायचं. आता एवढा टाईम त्यांना लागतो, तोपर्यंत म्हणलं आपण थोडंसं स्वयंपाकाची तयारी चालू करून चहा वगैरे ठेवता येईल. पण ती काही न केल्याने मला चूलच पेटवता येईना. त्याच्यामुळे मी भाऊला बोलवलं की मला थोडीशी हेल्प कर की कशी चूल पेटवायची म्हणून. मला पेटना त्याला पेटना, शेवटी ताईंना बोलून आम्ही चूल पेटवलं, म्हणजे चहा ठेवायला वगैरे स्वयंपाक वगैरे चालू केलं. पण ताई काही केलं ना मला काहीच होईना. त्याच्यामुळे मग ताई चला त्यांनीच ठेवलं. तोपर्यंत आम्ही असंच बसून राहिलो, इकडून तिकडून चूल पेटवत होतो. आणि आजचा दिवस आम्ही रानातच म्हणजे रानातच गेला आमचा. आणि तिथून थोडा वेळ चहा वगैरे घेतल्यानंतर भाऊजी आम्हाला घरी सोडवून आले, मला आणि शंभूला. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.